केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आज चेतन चौधरीला लोहगडावर सीन रिक्रिएशनसाठी आणलं गेलंय। सध्या लोहगडाच्या या पायथ्याशी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सध्या मुसळधार पाऊस देखील आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी केतनला ढकलण्यात आलं होतं त्या ठिकाणी धुकं देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे घटनेचा तपास पुढे कसा होतो याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा मोठी घडामोड घडणार आहे। आपण पाहिलं होतं मागील वेळेस त्या ठिकाणी केतनला नक्की लोहगडावरून कसं ढकललं किंवा कुठून ढकललं हे पाहण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी सिया गोयलला लोहगडावर घेऊन आले होते व त्यावेळेस त्या ठिकाणी डमी पुतळा बनवून त्या ठिकाणी नक्की कुठून त्याला ढकलण्यात आलं किंवा कसं ढकलण्यात आलं किंवा तो किती वरतून पडला हे सगळं पाहण्यासाठी खरं तर या ठिकाणी पोलिसांनी रिक्रिएशन केलं होतं। आज पुन्हा एकदा या ठिकाणी केतन च्या हत्येमध्ये असणारा जो चेतन चौधरी आहे त्याला देखील त्या ठिकाणी आज या ठिकाणी घेऊन येणार आहे व त्या ठिकाणी त्याचा देखील सीन रिक्रिएशन करण्यात येणार आहे। खरं तर आज या ठिकाणी सगळं पाहिलं जाणार आहे। गेट अनालिसिस करण्यात येणार आहे की नक्की चेतन त्या दिवशी कसा चालत होता, कसा नव्हता चालत व कसा तो त्यांनी वरतून केतनला खाली ढकललेला आहे। या सर्व गोष्टीचं सीन रिक्रिएशन व गेट अनालिसिंग या ठिकाणी आज लोहगडावर करण्यात येणार असून मोठा पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा। लोहगडावर हत्येच्या घटनेचं सीन रिक्रिएशन सुरू आहे। त्यासाठी चेतन चौधरी जो आरोपी आहे या प्रकरणातला सिया गोयल आणि चेतन चौधरीनं केतन अग्रवालचा खून, त्याची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्या चेतन चौधरीला आता लोहगडावर नेण्यात आलेला आहे। मात्र पाऊस सुरू आहे। ज्या ठिकाणाहून केतनला ढकलून देण्यात आलं, त्याची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी धुकं असल्याची सुद्धा माहिती आहे। आपले प्रतिनिधी सागर शिंदे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण सागर यांच्याकडून या संदर्भातले काही अपडेट्स घेऊया। सागर, आत्ताच्या घडीला नेमकं लोहगडावर काय घडतं आहे, काही तपशील मिळतायत लोहगडाच्या खाली पायथ्यापर्यंत? नक्कीच विक्रांत, आपण जर पाहिलं या ठिकाणी केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आज चेतन चौधरी याला लोहगडावरती सीन रिक्रिएशन करण्यासाठी घेऊन जाणार आहेत। लोहगडाच्या या पायथ्याशी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि त्याच ठिकाणी खरं तर केतनला आज लोहगडावर नक्की त्याने कुठून चेतनला आज लोहगडावर घेऊन गेलेले आहेत, नक्की त्यांनी केतनला कुठून ढकललं, कसं ढकललं किंवा त्यावेळेस नक्की कोण कुठं उभं होतं या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जाणार आहेत। पोलीस त्याच्यामध्ये तपास करणार आहेत। त्यातच आपण आज पुन्हा एकदा पाहिलं तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस डमी त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तो डमी पुन्हा एकदा लोहगडावरनं खाली कुठे पडतो, कुठे नाही पडतो, कसा फेकला गेला या सर्व घटनेची त्या ठिकाणी आज पोलीस चेतनकडून चौकशी करणार आहे। मात्र आपण जर पाहिलं सकाळची वेळ आहे, पावसाळा आहे आणि यामध्येच खरं तर या ठिकाणी धुकं आणि पाऊस असल्याचं देखील दिसून येत असून यामध्ये खरं तर हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे। या धुक्यामध्ये पावसामध्ये ते सर्व सीन रिक्रिएशन आणि गेट अनालायझिंग म्हणजे त्या ठिकाणी जो स्क्रीनशॉट आपल्याला भेटला होता सीसीटीव्हीचा, त्याच्यामध्ये जो जसा हुडी घातलेला किंवा कपडे परिधान केलेला दिसत होता तशाच प्रकारे त्याचं चालणं आहे का किंवा तो तसाच दिसतोय का, या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी आज पोलिसांनी या ठिकाणी चेतनला घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय का। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर। Thank you.